सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न. शेडशाळेतील 62 वर्ष वृद्धाची 12,56,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक. कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल. पन्हाळा तालुक्यात सावर्डी बांगले रस्ता वाहून गेल्यानं वाहतूक बंद. बंधाऱ्यालगतचा रस्ता वाहून गेल्यानं संपर्क तुटला. पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. रामकुंड परिसरातील टपऱ्या दुकानं हटवण्यास सुरुवात. नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. विरार, नालासोपारा, वसई परिसर जलमय. अनेक सोसायटी चाळीत, दुकानात अजूनही पाणी. वसई ते नालासोपारा रेल्वे रूळ पाण्याखालीच. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर. मनोराष्ट्रीय महामार्गावर मासवणमध्ये पालघरकडे जाणारी वाहतूक ठप्प. पाणी साचल्यानं रुग्णाला घेऊन जाणारी खासगी कार पुराच्या पाण्यात अडकून. मुंबई पुणे रेल्वे मार्ग पुढील 2 ते 3 दिवस बंद राहण्याची शक्यता. दरड कोसळल्यानं रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली. 17 गाड्या रद्द, 31 गाड्यांचे मार्ग बदलले. आणि देहूतून तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान. विठुरायाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची आस. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.